वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. गीता पंचामृत पुष्प क्रमांक 2. श्लोक आधी आपण म्हणूया. माझ्या मागे म्हणा. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्मफलहेतुर्भू मा ते संगोऽस्त्वकर्मणि. गीतेमधला सुप्रसिद्ध श्लोक. गीतेमध्ये काय असं विचारल्यावर सर्वसाधारणपणे कोणीही उत्तर जे देऊ शकतं त्याच्यातला श्लोक. दुसऱ्या अध्यायात आलेला आहे आणि त्या श्लोकाचे 4 विभाग आहेत. म्हणजे 4 विभाग करता येतात आपल्याला समजून घेण्याच्या दृष्टीने. कर्मण्येव अधिकार असते याचा अर्थ कर्मणी एव अधिकार असते. कर्मणी तसं पाहिलं तर एकवचन आहे, सिंग्युलर आहे. म्हणजे एका वेळेला एकच कर्म कर असंही भगवंतांना पहिल्यांदाच सांगायचं. कर्मणी एव अधिकार असते. जे कुठलं एक कर्म करशील, काम करशील, त्याच्यावरच तुझा अधिकार आहे. अधिकार हा शब्द 2 अर्थांनी लावू शकतो आपण. अधिकाराचा अर्थ ते काम करण्यामध्ये तू जास्तीत जास्त क्षमता कशी वृद्धिंगत तुला करता येईल, जास्तीत जास्त एफिशियंटली ते काम कसं करू शकशील, अशा अर्थाने कर्मावरचा अधिकार. आणि दुसरा अर्थ असा आहे की कर्म करण्यापुरताच तुझा अधिकार मर्यादित आहे. त्याच्या पुढच्या गोष्टी तुझ्या हातात नाही. कर्मण्येव अधिकार असते. मा फलेषु कदाचन. मा फलेषु कदाचन. फळ याचा अर्थ अंतिम जो काही परिणाम होतो, रिझल्ट. मा फलेषु कदाचन म्हणजे मा याचा संस्कृतमध्ये अर्थ निगेटिव्ह आहे की कर्माच्या फळावर तुझा अधिकार नाही. कदाचन म्हणजे कधीच नाही. असं ऐकलं असं वाटतं की कसं काय असं, म्हणजे जर फळावर अधिकार नसेल तर कोणी जगामध्ये कुठली गोष्ट का करेल. सर्वसाधारणपणे जे काही केलं जातं त्याच्यामध्ये इन्सेंटिव्ह ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते ना. इन्सेंटिव्ह शिवाय कुठली गोष्ट का कोणी करेल. प्रयोजनम अनुद्दिश्य न मंदोपी प्रवर्तते असं एक सुभाषित शाळेमध्ये होता. म्हणजे प्रयोजन जर माहिती नसेल, एखादी गोष्ट आपण का करतोय जर माहिती नसेल तर मंद माणूस सुद्धा ती गोष्ट करायला उद्युक्त होणार नाही. आपल्याला त्या कॅटेगरीत काय समजत नाही. तरी पण गीता असं सांगते की फलावर तुझा अधिकार नाही. आणि जी व्यक्ती सांगतीये तिच्या चरित्राचं डोकावून आपण बघितलं तर असं दिसतं की कुठलीही गोष्ट अल्टिमेटली आपल्याला हवी तशी कशी घडवून आणायची, हवा तो रिझल्ट कसा मिळवायचा, याच्यामध्ये त्या व्यक्तीचा हात जगाच्या इतिहासात कोणी धरणार नाही. अशी व्यक्ती सांगते, इतकी रिझल्ट ओरिएंटेड व्यक्ती.
त्याचा काय विश्वास ठेवायचा ना आपण की मापदेशु कदाचन, तुम्ही सांगता यू टू यू. म्हणजे इतक्या लढाया लढल्या. पांडवांना भेटायच्या आधी कृष्णाचं चरित्र जे आहे ना, वयवर्ष 12 ते 35 हा काळ. पांडवांना जेव्हा भेटला कृष्ण त्या 35 वर्षाचा होता. त्या काळात प्रचंड लढाया त्यांनी लढल्या होत्या. एकट्या जरासंधाशी 17 वेळा तो लढला होता. 17 वेळा लढणं मथुरा सेव्ह करण्याकरता. आणि प्रत्येक वेळेला त्याची नीती वेगळी होती. म्हणजे एकदा तर असं होतं की ते शेवटी त्याला ते कळलं की म्लेंछाचा सपोर्ट, ते काल यौवन वगैरे सगळे येत आहेत आणि ते आले तर मथुरेची वाट लावतील सगळे. त्यांचं रेप्युटेशन इतकं वाईट होतं जसं सध्याच्या म्लेंछांचं आहे तसंच. त्याच्याकरता त्यांनी मग स्ट्रॅटेजी काय केली, तिथे मथुरेत युद्ध नाही होऊन द्यायचं. तो पळून गेला तिथून आणि पळून त्याला जिथे लढवायचं होतं तिथपर्यंत त्याला त्या कालयवनाला त्यांनी चेस करायला लावलं. आपण ती कथा कृष्णकथेमध्ये ऐकली होती. मुचकुंद राजा कसा गुहेत झोपलेला होता आणि जळून भस्म झालं त्याचं. म्हणजे अजूनही तुम्ही राजस्थानात वगैरे गेलात तर कृष्णाचे जी मंदिरं आहेत त्या मंदिराचे नाव रणछोड दास म्हणून आहे. मंदिर पळून सोडून पळालेलं, आणि ते अतिशय आदर आणि प्रेमाने म्हणतात रणछोड दास. ती नीती आहे त्याची. सो इतका रिझल्ट ओरिएंटेड माणूस की एक वेळ तो पळायला पण कमी करणार नाही, पण कसं मारायचं याला माहिती आहे. आणि हा माणूस म्हणतो की ना मा फलेषु कदाचन मा कर्मफल हेतुर्भू. कर्माच्या फळाचा तू हेतूही घेऊ नको. त्याचा अर्थ कर्माच्या फळावर फक्त लक्ष केंद्रित करून त्याच्यासाठी तू कधी काम करू नकोस. किंवा फळ हा तुझा एकमेव हेतू असायला नाही पाहिजे करताना. आणि मा असते संगोष्ठ कर्मणी, म्हणजे अकर्मणी. अकर्मणी याचा अर्थ हे सगळं ऐकून असं वाटलं फारच कॉम्प्लिकेटेड कंडिशन्स आहेत, त्याचं नाहीच करत मी, सोपं आहे ना. तर तसंही नाही चालणार. कर्म न करण्याच्या प्रवृत्तीशी पण तुझा संबंध येऊन देऊ नकोस, असा हा श्लोक सांगतो. कर्मावर तुझा अधिकार आहे 2 अर्थांनी. कर्माच्या फळावर नाही. कर्माच्या फळाकडेच फक्त लक्ष देऊन काम करू नकोस. आणि काम करायचं नाही असं म्हणलास तू, खबरदार, असे नाही चालणार. या श्लोकावर खूप टीकाकारांनी वेगवेगळी भाष्य केली आहेत. वेगवेगळ्या स्वतःच्या बुद्धिमत्तेनुसार, स्वतःच्या इन्क्लिनेशननुसार या श्लोकाला इतक्या प्रकारे वेगवेगळ्या लोकांनी ट्विस्ट केलेलं आहे की मजा येते पाहायला. म्हणजे टीकाकारांच्या टीका वाचताना. आणि खूप छोट्या छोट्या गोष्टी सांगितल्या. उदाहरणार्थ विनोबाजींनी एक बारीकसा श्लेष काढलाय त्या मामध्ये. मास ते संगोष्ठ कर्मणी. ते म्हणले मा याचा अर्थ संस्कृतमध्ये न असा नाहीये. म्हणजे फळावर तुझा अधिकार नाही असं नाहीये, तर तू फळावर अधिकार गाजवू नकोस असं म्हणतो. म्हणजे याचा अर्थ तुला काम केलं तर फळ मिळालं तर घ्यायचं नाही असं नाहीये, पण त्याच्यासाठीच जितम मया असं नको करूस. मिळालं तर सहज येऊ दे, पण तो गाजवू नकोस अधिकार. ही खूप महत्वाची गोष्ट आहे. न कर्मफल हेच नाही, मा कर्मफल. तो मेन अजेंडा नसावा तुझ्या याचा. तर असा हा श्लोक जो आहे, त्याचा पुढचा श्लोक सुद्धा खूप महत्वाचा आहे. योगस्थ करू कर्माणि संगम त्यक्त्वा धनंजय सिद्ध्या सिद्ध्यो समो भूत्वा समत्वम योग उच्यते. पुढच्या श्लोकामध्ये योगाची व्याख्या बघत इथे केलेली आहे. अनेक व्याख्यांपैकीची एक व्याख्या. योगस्थ कुरु कर्माणि, म्हणजे असं केल्यानंतर तुला काय प्राप्त होणार आहे, तू योगस्थ होशील आणि मग तू कर्म करशील. आणि सिद्ध आणि असिद्ध, म्हणजे काय वाटेल तर रिझल्ट येऊ दे, तरी सुद्धा तुझं मन हे विचलित होणार नाही. आणि अशी जी अविचल अवस्था असेल कर्म करताना, पूर्णपणे युक्त, फोकस्ड, अशा सम अवस्थेला योग असं म्हणायचं. असं अशी लगेच कधी कधी काय आहे, बरेचसे श्लोक आहे ते जोड श्लोकासारखे असतात. तुम्ही पूर्ण ते पाहिले नाही तर कळत नाही की आपण एकच श्लोक पाहिला तर ते कुठल्या फ्लोमध्ये त्यांनी काय सांगितलं हे कळत नाही. तर खरं तर योगाची व्याख्या करण्यासाठी हा श्लोक ही प्रीरिक्विजिट आहे. योगस्थ करू कर्माणि. योगस्थ हा शब्द आपल्याला माहिती नसतो.
कोकणस्थ देशस्थ इथपर्यंत माहिती असतं. योगस्थ काय वानगडी नवीनच. म्हणून भगवद्गीतेने सांगितलंय तू योगयुक्त होऊन, याच्यातलं एक आपण घेतली, तू योगयुक्त होऊन फळाचा संग टाकून अर्जुना मग चित्त देऊनी तू करी कर्मे. तर भगवद्गीतेचा हा अभिप्राय जो आहे हा आपण कायम लक्षात ठेवायला पाहिजे. याचं कारण साधं आहे की एफिशियंटली कर्म करा. हे भगवद्गीता कायमच कर्मयोगात सांगितले. तुम्ही जर पूर्ण गीतेचं सगळं प्रतिपादन पाहिलं तर 3 अध्याय कर्मासाठी खर्च केले जातात. 4, 3, 4, 5 आणि 6. म्हणजे 6 ध्यानयोग जरी असला तर कर्मयोगाचाच भाग येतो. कर्मयोगाचं कल्मिनेशन आहे. 4 अध्याय कर्मयोगासाठी सांगायचं काय कारण आहे एवढं? रिपिटेशन्स खूप आहेत त्याच्यामध्ये. मुख्य गोष्ट वेगवेगळ्या प्रकारे सांगितली भगवंतांनी. आणि त्याच्यामध्ये हे सांगायचा प्रयत्न केलाय, पहिली गोष्ट म्हणजे तुला वाईट कर्म करायची नाहीये. कर्मफळी आस न करावी परी कुकर्मी संगती न व्हावी, ज्ञानेश्वर महाराजांनी म्हणलंय. हे सत्क्रियाची आचरावी हेतू विण. 4था क्लास खूप अवघड आहे. आपल्या पहिल्या 3 पटतं, कारण ते नैतिक आहे की आम्ही काय वाईट करत नाही, सत्क्रियाच आचरतो, कुकर्मी संगती करत नाही. पण हेतू विण आहे आम्हाला जरा म्हणजे थोडं कन्सेशन इकडे मिळालं तर बरं होईल. सत्कर्म कशाला म्हणायचं? सत असत ठरवायचं कसं, हा पण खूप मोठा विषय. गहना कर्मणो गती असं गीतेचा सिद्धांतच आहे की एखादी गोष्ट चूक किंवा अचूक ही तुम्ही ते करत असताना तुम्हाला बरेच वेळा कळत नाही. आमचे सर शाळकपणी सर नेहमी म्हणायचे की आपण नेहमी म्हणतो योग्य निर्णय घ्या. निर्णय कधीच योग्य किंवा अयोग्य असू शकत नाही. तुम्ही एखादा निर्णय आत्ता घेतलात, 5 वर्षांनी तुम्हाला कळतं की त्या निर्णयाचं काय झालं, त्याच्यानं तो योग्य का अयोग्य. इट्स ऑलवेज रेट्रोस्पेक्टिव्ह डिसिजन. एखाद्या व्यक्तीशी लग्न करायचं निर्णय तर योग्य तुम्हाला माहिती तर ठरवताच येत नाही. किती पत्रिका पहा, गुण जुळवा, असं कोणी साची ठोकून म्हणू शकणार नाही की योग्य निर्णय होता का नव्हता. भगवान बुद्धांनी तर या बाबतीत असं लिहिलंय की मनोकर्म हे जास्त महत्वाचं आहे. मनोकर्म शरीराच्या पातळीवर करण्यापेक्षा मनामध्ये कर्म तुम्ही जर केलं, म्हणजे एखाद्याला मारा असं वाटलं मला खूप, तर भगवान बुद्ध असं म्हणतात की ती इच्छा आली आणि तुम्ही प्रत्यक्ष नाही मारलं तरी तुम्हाला त्याचं फळ लागलं. हे म्हणजे खूपच इतके आपले फाऊल होणार म्हणजे आता काही अर्थच नाही त्याला. पण जे सांगितलं ते असं आहे. कबीरांचं स्टेटमेंट ह्याच्यात एक्झॅक्टली उलट आहे. कबीरांचं म्हणणं आहे की जोपर्यंत तुम्ही बाण सोडत नाही आहात तोपर्यंत तुम्हाला त्याचं फळ नाही. कितीही तुम्ही खेचून ठेवा पण सोडू नका. जोपर्यंत ते प्रत्यक्ष घडत नाही तोपर्यंत फळ द्यायला लागत नाही. आपण उद्याच्या याच्यामध्ये प्रारब्ध, संचित, क्रियाम आणि कर्माचे जे प्रकार आहेत ते पाहणारच आहोत. सर्वसाधारणपणे असं म्हणतात की प्रारब्ध याचा अर्थ भातातला बाण, क्रियामान याचा अर्थ प्रत्यंच्या ताणलेली धनुष्याला लावलेला बाण. संचित म्हणजे भातातला बाण, क्रियमान म्हणजे लावलेला बाण आणि सोडलेला बाण म्हणजे प्रारब्ध. सो प्रारब्ध जे आहे ते सुटलेलं आहे बाण, त्याची जी काय फळं भोगायची ती भोगायची. आणि फळं का भोगायला लागतात तर संपूर्ण आपलं जे काही कर्म विपाक सिद्धांत आहे तो असं सांगतो की जे काही आहे ते केलेलं असताना मी करतोय अशा बोधांनी जर तू केलेलं असलंस तर त्याचं फळ तुला आहे. मी माझे ऐसी आठवण विसर्वे जयाचे अंतःकरण पार्था तो संन्यासी जाणं निरंतर, असं त्यांनी संन्यासीची व्याख्या याच 5व्या अध्यायात केली. हे करत असताना हे मी माझेनी केले किंवा माझेनी सिद्धीसी गेले ऐसे नाही उरले वासने माझी. सिद्ध पुरुषांची अवस्था काय असते निदान समजून घ्यायला काही हरकत नाही. एखादी गोष्ट करताना त्यांना त्याचं फळ का चिकटत नाही, त्याचा परिणाम त्यांना का भोगायला लागत नाही, याचं साधं कारण
त्यांना कुठेही आत्मज्ञ असं वाटत नसतं की हे मी केलंय. आणि त्याच्यासाठी भगवद्गीतेचा खूप मोठा सिद्धांत आहे की प्रकृते क्रियमाणानी गुणे कर्माणि सर्वशा अहंकार विमूढात्मा कर्ताहम इति मन्यते. म्हणजे सगळी जी काही कर्म आहेत ती प्रकृतीच्या अंगानेच चाललेली आहेत आपोआप. पण आपल्याला विमूढ आत्मा असं म्हणलंय, मूर्ख जीवाला असं वाटतं की ते मी करतो, प्रत्येक गोष्ट मी करतो असं वाटतं. तसं ते वस्तुस्थिती नाही. त्यामुळे हा श्लोक समजून घेताना जे 4 विभाग आहेत त्याच्यामध्ये हळूहळू आपण एक एक गोष्ट मान्य करू शकतो. की पहिली गोष्ट बरोबर आहे की अधिकार फक्त कर्मावरच आहे आणि तो एफिशियंटली कर्म करणं हे माझ्या हातात आहे, त्यात काही शंका नाही. त्याच्यामध्ये सुद्धा 2 गोष्टी आहेत. एक म्हणजे एक प्रतिभा असते, एखादी गोष्ट ती घेऊनच जन्मायला असतं. तर आनंद गंधर्व उदाहरण म्हणून, आनंद गंधर्वाला मी अगदी, मला आठवतंय भारत गायमध्ये आम्ही पाहिलं होतं. माझ्याच 1-2 वर्ष पुढे मागे होता तो प्रभू अजी गमलावर. तो म्हणजे पेटी वाजल्याचा हात पण पुरायचा नाही भात्यापर्यंत, शेवटी अशी बोटं फिरवायची, तर शेवटी दमून झोपायचा. डॉक्टर आनंद भाटे. पण ते सिद्धच, म्हणजे ते बोटं ठेवल्यावर चालूच. हे कुठनं आलं? तर असं अनेक विद्यांच्या बाबतीत आहे की ते आपोआपच येतं. म्हणजे कर्माच्या एफिशियन्सीबद्दल 2 गोष्टी आहेत की काही काही गोष्टी तुम्ही घेऊनच येता आणि दुसरी गोष्ट काही काही गोष्टी तुम्ही डेव्हलप करू शकता. याच्यामध्ये व्यवच्छेदक फॅक्टर जो आहे तो असं सांगितलं स्वामी विवेकानंदांनी की एकाग्रता हा त्याच्यातला डिसाइडिंग फॅक्टर. एखादी गोष्ट काय एखादी व्यक्ती वर जाऊन वरच्या पातळीवर करते, कारण त्या कर्मावर तुमचं चित्त किती काळ राहतं त्याच्यावर त्याची एफिशियन्सी ठरते, असं त्यांचं म्हणणं आहे. जसं अर्जुनाचं होतं की त्याला ती गोष्ट माहिती की पोपटाचा डोळा माहिती, त्याला तेवढंच दिसलं, दुसरं काही दिसलंच नाही. कारण धनुर्विद्येमध्ये तो भयंकर फोकसचा होता आणि म्हणून त्याचा अधिकार होता तो, आणि म्हणून कृष्ण याच्या मागे उभा होता. कृष्णाने सुदाम्याला नाही सांगितलं की भीष्माशी लढायचंय तुला. त्याला फार पडतं सांगितलं असं पोहे करून दे गरम 45 मिनिटं वेळ आमची गीता रोसेपर्यंत. मधल्या ब्रेकमध्ये जसं आम्हाला चहा लागतो तसं चहाला वेळ नसते, पण वेळेला चहा हवाच. तसं काहीतरी त्यांनी सांगितलं असतं मधल्या वेळेमध्ये. पण तो त्याचा अधिकार नव्हता, लढणं हा काय सुद्धा अधिकार नव्हता. तो त्यांनी अर्जुनालाच सांगितलं लढायला. सो अधिकारामध्ये 2 गोष्टी आहेत. एक म्हणजे तुम्ही काय घेऊन आलाय आणि तुम्ही ते किती डेव्हलप केलंय. त्याच्यामध्ये एक इंट्युटिव्ह फॅक्टर खूप असतो. परवाच्याच केंद्रामध्ये ते आइन्स्टाईनचं वचन मला आठवलं की आइन्स्टाईनने फार छान म्हटलं असं की इंट्युशनल फॅक्टर म्हणजे मला आत्मच एखादी गोष्ट करायची प्रबळ इच्छा असते आणि ती सतत तेच करावं असं वाटत असतं. तुम्ही घेऊनच राहिला असतात. तर त्याचं वाक्य असं आहे की इंट्युटिव्ह माइंड इज अ सॅक्रेड गिफ्ट अँड रॅशनल माइंड इज अ फेथफुल सर्वंट. रॅशनल माइंड म्हणजे लोक सांगत असतात नाही इंजिनिअरिंगलाच जा, स्कोप आहे खूप, किंवा आता सध्या AI मुळे आता उलटं सांगायला लागले की जॉब जातील, दुसरं काहीतरी बघा. सो रॅशनल माइंड म्हणजे तो सारासा विचार करून की हे पुढे केलं तर ह्याच्यात जास्त फायदा आहे. सो आइन्स्टाईनचं असं वाक्य आहे की इंट्युटिव्ह माइंड इज अ सॅक्रेड गिफ्ट अँड रॅशनल माइंड इज अ फेथफुल सर्वंट अँड वी हॅव क्रिएटेड अ सोसायटी विच ऑनर्स द सर्वंट बट हॅज फॉरगॉटन द गिफ्ट. हे कर्माच्या बाबतीत खूप महत्त्वाचं आहे. एखाद्या गोष्टीत माणूस यशस्वी होणार की नाही याच्यामुळे तुम्ही त्याचं इंट्युशनल टॅलेंट काय हे बघणं फार महत्त्वाचं आहे. आमच्या स्पोर्ट्स मेडिसिनमध्ये स्पोर्ट्स IQ हाच एक प्रकार असतो. म्हणजे ज्या जर्मनीत होतो किंवा नंतर तर काही माझे स्टुडंट्स मला सांगतात चायनामध्ये जातात इंटरनॅशनल इव्हेंट्सना, ते सांगतात की चायनामध्ये तर वर्ष 2 झालं, 2 किंवा 3 मॉन्टेसरी ते मूल जायच्या आधी
त्याचं स्पोर्ट्स IQ मॅन्डेटरी आहे काढणं, कारण आपल्याला अमेरिकेच्या पुढे यायचं आहे मेडल्समध्ये. आणि ते वाटेच्या गोष्टी करतात. 50-60 टेस्ट त्या छोट्या बाळाच्या करतात, मसलची बायोप्सी करतात, त्याचे वेगवेगळ्या गोष्टी चेक करतात, IQ चेक करतात आई वडिलां, आणि ते त्याच वेळेला सांगतात की या बाळाचं हे असं असं प्रोफाईल आहे, आणि तुम्ही आता उदाहरणार्थ ह्याला जर वेटलिफ्टिंगमध्ये घातलं तर हा 16व्या वर्षी चॅम्पियन होईल. म्हणजे टू अंडरस्टँड की त्याचा इन्स्टिंक्ट काय. एवढे लोक त्या बाबतीत पुढे गेले. आणि मानायला पाहिजे एफिशियन्सी जी आहे, म्हणजे आजही जर तुम्ही चायनात गेला असाल तर खरोखर म्हणजे त्यांची कार्यामधली क्षमता ते कमीत कमी आपल्या 50 वर्ष पुढे आहे. कमीत कमी छोट्या छोट्या गोष्टी, कुठल्याही गोष्टी म्हणजे आपण फक्त भगवद्गीता वगैरे सांगतो. एखाद्या गोष्टीची एफिशियन्सी काय असायला पाहिजे, तुम्ही खरं तर म्हणजे वेगळ्या ठिकाणी गेले की तुम्हाला कळतं की ती किती तन्मय होऊन एखाद्या गोष्टीमध्ये परफेक्शन आणायचं म्हणजे किती. तर भगवद्गीता त्याच्यामुळे पहिल्या गोष्टीत लोकांचा असा समज आहे की फक्त फळाची अपेक्षा नका करू आणि कर्म करा असं सांगत नाही. पहिलं वाक्य हे सांगते की तुम्ही अधिकार मिळवा, आणि असा अधिकार मिळवा की तो अनपॅरलल आहे. ही खूप महत्वाची गोष्ट आहे. पण दुसरी गोष्ट पण तितकीच महत्वाची की फळासाठी करू नका. कारण साधं आहे की फळाचा साधा विचार केला की व्यग्रता येते मनामध्ये. आपल्याला माहिती आहे कुठली गोष्ट तुम्ही रिझल्ट ओरिएंटेड राहिलात की स्ट्रेस फॅक्टर्स खूप येतो. सध्याच्या कॉर्पोरेट जगात तर सगळेजण त्याच्याच तणावात आहेत. मला सगळे गोल दिले जातात, टाईमलाईन दिल्या जातात, आणि नाही केलं तर आहे वरनं. त्यामुळे हे कसं काय फॉलो करायचं. फळाची अपेक्षा, आता फळावरच आहे सगळं उलटं. नाही रिझल्ट दिला तर सांगता येत नाही कधी आम्हाला पेपर टाकायला लागतील. तर ही वस्तुस्थिती आहे, ती नाकारता येणार नाही की आपण अशा स्पर्धेच्या जगामध्ये आज आहोत की सगळं जग तुमच्यावर प्रेशरच आणणार आहे रिझल्ट ओरिएंटेडनेसचं. पण अशा याच्यामध्ये एक गोष्ट तर खरी आहे की सतत त्याचा विचार असला तर तुमची सगळ्याच गोष्टी बिघडणार आहे. हे आपण अनुभवतोच. जरा जरी विचार आला की होणार की नाही, याचं कारण असं आहे की तुमचं मन हे वर्तमानात राहू शकत नाही. बेसिकली फळ याचा अर्थ काय, इट इज इन फ्युचर. भगवद्गीता साधं सांगते की तुम्ही भविष्यात राहू नका मनाने, तुम्ही वर्तमानात राहा करताना. याचा अर्थ भविष्याचा विचारच करू नका असं कोणी सांगत नाही. आम्ही बाबा आमटेंकडे एकदा गेलो होतो राहायला. बाबा आमटे असताना साधारण 95 सालची गोष्ट आहे, आणि त्याची खूप गप्पा मारत होतो. तर बाबा आमटे जिथे तेव्हाच त्यांना ते मणक्याचं फ्रॅक्चर होतं, झोपून असायचं. पण त्यांच्या अशा बेडवर एक वाक्य लिहिलं होतं, मला ते नेहमी लक्षात राहिलं. 2 वाक्य होते ॲक्च्युली, एक इंग्लिशमध्ये होतं आणि एक मराठी होतं. इंग्लिश वाक्य असं होतं, इफ यू स्टँड फॉर समथिंग यू ऑलवेज फाइंड some people for you and some against you, and if you stand for nothing you'll find nobody against you and nobody for you. असं वाक्य होतं. आणि त्याच्या पुढे मराठी असं दिलं होतं, ते जास्त ह्याच्याशी रिलेव्हंट आहे की भान राखून योजना आखा आणि बेभान होऊन अंमलात आणा. एकदा योजना आखताना, प्लॅनिंग करताना भान राखा सगळं, पण एकदा तुम्ही याच्यात उतरलात की ते होणार की नाही, कसं काय होणार आहे, नाही झालं तर काय, पाऊसच 6 दिवस एक्सटेंड झालं तर काय, तिथे बघू ना तिकडे, त्यात येऊ दे ना त्यावर. आणि बेभान होऊन याचे 2 अर्थ आहेत. बेभान म्हणजे आपण असा बेभान हा वारावाला बेभान एक आहे, आणि दुसरं बेभान याचा अर्थ तुम्हाला पुढच्या काय गोष्टी आहेत त्याचं भान नसलं पाहिजे. सगळा फोकस या त्या क्षणामध्ये जे काय घडतं विचार असायला पाहिजे. त्याचा बेभानाचा अर्थ कसंही असं नाही आहे, सतत त्या फळाचं भान नका ठेवू, आहे त्या क्षणावर जागा. त्याच्यामुळे हा श्लोक जो आहे, ह्या श्लोकावर खरं सांगायचं तर 5 पुष्प होतील कर्मण्यवाधिकार असतील. 1 पुष्प कशाला, एवढ्या श्लोकाचे डायमेन्शन्स आहेत. कबीराची फार छान गोष्ट आहे. कबीर एकदा असे प्रवचन करत असतात आणि त्याचं कर्म आणि अकर्म काय करायला पाहिजे, काय नाही करायला पाहिजे, सत्कर्म काय, दुष्कर्म काय, याच्यावरच प्रवचन असतं. आणि ते ऐकायला एक चोर आलेला असतो, आणि ते त्या प्रवचनात चोरीच्या इतकं विरुद्ध अगेन्स्ट बोलतात की तो चोरी केली की कसं आयुष्यात
पाप होतं आणि पुढे कशी त्याची फळं भोगायला लागतात वगैरे वगैरे वगैरे. आणि ते सगळं ते ऐकल्यानंतर मग तो चोर एकदम खचतोच. आणि तो नंतर दुसऱ्या दिवशी भेटायला येतो कबीरांना की तुम्ही हे सांगितलं, मी ऐकलं सगळं, मी तर आता 50शी म्हणजे फुलंडले माझ्याच वयाचा असतो आणि आता या वयात म्हणजे माझ्याकडे दुसरा कुठला स्किल सेट पण नाही आहे. म्हणजे मी काय करणार आता, एकदम बदलू पण शकत नाही, प्रोफेशन बदलू शकत नाही. आणि तुम्ही तर असे भीती घातली मला की हे चोरी झाली, मला काहीतरी सांगा. त्याच्यावर कबीरांचं जे उत्तर होतं ते असं आहे की हे बघ, ते ऐकतात, त्याला असं वाटतं की ते सांगतील, ओरडतील, ते काही म्हणत नाही. ते म्हणतात हा हरकत नाही, तू कर चोरी, कर चोरी, फक्त 3 नियम लक्षात ठेव. काय तर पहिला नियम म्हणजे तुझ्यापेक्षा जी गरीब व्यक्ती आहे त्याच्याकडे कधी चोरी करायची, जे तुझ्यापेक्षा ज्याच्याकडे कमी आहे त्याचं घर लुटायचं. दुसरी गोष्ट, कुठेही जेव्हा चोरी करशील तेव्हा जे काही तुला दिसेल ते सगळं घ्यायचं नाही, तुला जेवढं 8 दिवस पुरेल तेवढंच घ्यायचं. म्हणजे वीकली तरी जॉब पाहिजे तुला, आठवड्यात एकदा तरी काम करायचं. वीक डेजला काय करू नको, विकेंडला तरी कर. बाकी वर्क फ्रॉम होम. आणि तिसरं म्हणजे जर तू काही पकडला गेला असेल, कोणी तुला विचारलं तर खोटं बोलायचं नाही, जे काय ते सांगायचं. तो म्हणतो ठीक आहे, एवढं केलं तर पुरणार आहे ना, हो म्हणतात. मग तो पहिल्याच रात्री बाहेर पडतो आणि योगायोगाने त्याच रात्री जो राजा असतो, इलेक्शन नेहमी तोंडा आलेले असतात, त्यामुळे तो बाहेर पडलेला असतो बघायला की साधारण काय सिच्युएशन आहे, वेश घेऊन. आणि तो वेश घेऊन बाहेर पडता, हा त्याला भेटतो रात्री. आपला कोण फिरते रस्त्यावर, तो म्हणतो कोण आहेस तू. त्याला सांगितलं खोटं नाही, तो म्हणतो मी चोर आहे. डायरेक्ट सांगतो चोर आहे. चोराने तर उलट सांगायला पाहिजे ना, मी नगरसेवक रात्री बोलतो. पण त्याला आश्चर्य वाटतं, चोर आहे. तर मग म्हणतो बरं मग काय तुझा प्लॅन आहे. तो म्हणतो चोरी करायचा. तो म्हणतो मी पण चोर आहे. मग राजा तर खोटं बोलतो. कोणाकडे जायचं आहे. तो म्हणतो असं करू राजाकडे चोरी करू. अरे डेअरिंग सॉलिडच म्हणजे. तो म्हणतो ठीक आहे, राजाकडे करायचं हरकत नाही, मला पण राजाच्या काही गुप्त वाटा माहिती आहेत, तर मी तुला डायरेक्टली त्याच्या तिजोरीपर्यंतच नेऊ शकतो. तर बरोबर राजा असतो, तिजोरीपर्यंत नेतो आणि आल्यावर राजा उडून देतो त्याला. त्याला वाटतं फार म्हणजे आपल्या व्यवसायातला एकदम आपल्यापेक्षा वरचा मिळालेला आहे आपल्याला. कुठल्याही व्यवसायात वरच्या लोकांची ओळख असलेली चांगली असते तसं त्याला. तर ते उघडतो. तो म्हणतो बघ तुला काय घ्यायचं. तर तो बघतो, तो अशा मोहरा ठेवलेल्या असतात सोन्याच्या. तो राजा म्हणतो थांब. तर तो 2 मोहरा घेतो. तो म्हणतो एक तू घे आणि एक मी घे, आपण निम्म वाटून घेऊ, आपण सारखे भागीदार आहोत. तो म्हणतो अख्खी थैली आहे तर तू 2च मोहरा का घेतोयस. तो म्हणतो म्हणजे गुरूंनी सांगितलंय की 8 दिवस पुरेल असंच घ्यायचं. आता मोहरेपेक्षा छोटी करन्सी नाही आहे. मोहर साधारण 15-20 दिवस टिकेल, एक पुरेल माझ्या घ्यायला, त्याच्यापेक्षा नसेल एक घेतो, तर तू पण एकच घे. राजाला आश्चर्य वाटलं का असे कोण गुरु सांगणार आहे, एवढे म्हणजे उसूल शिकवणार आहे. म्हणजे चोरी पण ही कलाच आहे. आपल्या माहिती नसेल 14 विद्या 64 कलांमध्ये चोरीचा समावेश आहे बरं का. एक चौर्य कला आहे आणि आपल्या सगळ्यांना ती खूप चांगली निष्णात आहे. फक्त आपण सांगत नाही. ढापाढापी करणे, कॉपी करणे चोरीच आहे ना. चोरी याचा तर फिजिकलच गोष्ट पकडायला पाहिजे असं नाही. एखाद्याचा विचार सांगणं ही चोरीच आहे. जर तुम्ही तुमचा विचार म्हणून सांगत असाल चोरीच आहे ती. पण आपण त्याच्यामध्ये फार बॉस होतो, त्याच्यामध्ये काही सांगायलाच नको कोणाला. आणि इनफॅक्ट कलाकारांच्या बाबतीत असं म्हणतात की सुरुवातीला भीमसेनजींचं हे वचन आहे की चांगला कलाकार हा उत्तम चोर असायला लागतो. आणि चोरी करून हळूहळू त्याच्यामध्ये स्वतःच्या प्रतिभेचा उदय होतो. तोपर्यंत तुम्हाला नीट सगळ्यांची चोरी करता यायला लागते, असं भीमसेनजीने एका ठिकाणी म्हटलेलं आहे. त्यामुळे ही कला आहे चोरी. आणि चोरी आपले कोण
चिरंजीव कार्तिकेय स्वामी मुरुगन, स्कंद असं पण नाव आहे त्यांचं, ते त्याचे ऑथॉरिटी आहेत त्या विद्येचे. तर मग एक एक हे देतो आणि जातात. मग राजाला ते कळतं. राजा दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर येऊन सांगतो की बघा काय झालं तिकडे. तर प्रधान काय असतं, प्रधानला आधीच बातमी कळलेली असते, काहीतरी मुवमेंट झालेली आहे. तेव्हा काय जे CCTVचे पॅरल असतील व्हर्जन त्याचं त्याला कळलेलं असतं. तो काय करतो, जातो बघतोच तिजोरी उघडी आहे आणि मोहरांचे हे तर तसंच आहे. त्यामुळे तो मोहरांचा एक देतो घरी पाठवून आणि राजाला सांगतो की ते हो झाली चोरी, अख्खी मोहरांचा एक पूर्ण थैली केली. तर राजा म्हणतो गेली का बरं ठीक आहे. तर राजा म्हणतो एक काम करा, याच्या घरी जा आणि ती थैली घेऊन या. सेवकाला सांगतो जा आणि फक्त सांगा की आता जी प्रधानजी थैली पाठवली ती परत मागली, प्रधानजीनीच परत मागली असं सांगा. ते घेऊन येतात आणि मग त्याच्यानंतर ऑब्व्हियसली पुढे गोष्ट साधी आहे समजायला. प्रधानजीचा खोटेपणा उघडा पडतो. राजा म्हणतो अजून एका दुसऱ्या व्यक्तीला पण तुम्ही घेऊन या, म्हणून या व्यक्तीला पण तो बोलवणं पाठवतो. त्याला घेऊन येतात. आता त्याला जेव्हा घेऊन येतात, मोठेपणा कसा असतो, तर राजा आता वेगळ्या वेशात असतो आणि तो विचारतो काय रे, आम्हाला असं कळलं तू चोरी केलीस का? तो म्हणतो हो मी केली. एकटा होतास का? नाही अजून एक माणूस होता, पण तो हे सांगत नाही. तर सगळ्यांसमोर त्याला एक्सपोज करायचं. अजून एक होता. किती चोरले? 2च चोरले. मग राजा म्हणतो की मान्य मला तू केली आहेस, पण तुला मी याच्या पुढे आता प्रदान करणार आहे. जो प्रधान आहे त्याला तुरुंगात टाक. कर्माच्या फळाबद्दल असं म्हणतात की 2 फळं आहेत. कबीरांचंच आहे की 2 फळं आहेत, एक बाह्य फळ आणि दुसरं आंतरिक फळ आहे. आपण आंतरिक फळाकडे कधी आपलं लक्ष नसतं. आंतरिक फळ म्हणजे शांती, समाधान, सुख. शांतपणे झोप लागते का आपल्याला, का आपण काय केलं, काय करायला पाहिजे होतं, काय करायला नको होतं याचे विचार येतात. त्याच्यावरनं कळतं की आंतरिक फळाकडे किती दृष्टी होती. आणि सगळ्या संतांच्या मध्ये आणि आपल्याच्यामध्ये फरक एवढाच असतो की ते जे काही कर्म करतात ते करताना आंतरिक फळाकडे एक लक्ष फक्त ठेवतात, म्हणजे शांतीकडे. कुठलेही कर्म केल्यावर मला आत्म प्रसन्नता कशी प्राप्त होईल त्याच्याकडे त्यांचं सगळं लक्ष असतं. आणि आपलं एक्झॅक्टली उलट असतं, आपलं सगळं लक्ष बाह्य फळाकडे असतं. आणि पुढच्या याच्यामध्ये आहे की बाह्य फळ हे तुमच्या हातात नाहीये. हे नाहीये हे भगवद्गीता कशी हुशार आहे बघा. भगवद्गीतेने हे 3रा, 4था, 5वा, 6 4 अध्याय कर्मयोगाचे सांगितले, पण बाह्य फळ तुमच्या हातात नाही हे 18व्या अध्यायात कन्क्लूड करताना सांगितले. अधिष्ठानम तथा करता करणम च पृथग्वितम विविधाश्च पृथक चेष्टा दैवम चैवात्र पंचमम. म्हणजे सांगितलं की एखाद्या कर्माचा रिझल्ट हा 5 फॅक्टर्सवर असतो की तो करता कसा आहे, अधिष्ठामध्ये प्रयोजन कसं आहे, लागणारी इक्विपमेंट कशी आहे, ती प्रोसेस तो कशी फॉलो करतोय. आणि हे झालं तरी दैवम चैवात्र एक्स फॅक्टर ज्याला म्हणतो ना आपण, त्याला दैव असं म्हणतो की एखादी गोष्ट सिद्धीला जाणार की नाही. आता सिद्धी सकाळी लवकर निघाली, तिला सकाळी सुधून सांगायची होती, पण तिची गाडी बस झाली, टायर बस झाला बरोबर ना, अजूनही रोडवरच आहे, तिला घ्यायला जायचंय. दैवम चैवात्र पंचमम. पण आता ह्याचं तुम्ही प्रिपरेशन करू शकत नाही ना. प्रत्येक वेळेला काय बॅकअप गाडी मागणे तुम्ही ठेवू शकत नाही की बाबा काय आलं दुसरी गाडी मागे मला घ्यायला आहे. आज सुदैवाने होत्या बऱ्याच गाड्या, पण प्रत्येक गोष्टीत असं आहे की एखादी गोष्ट आपण ठरवू तशी होईल असं नाही, कुठला फॅक्टर मध्ये येईल काही सांगता येत नाही. आणि म्हणून कर्माचं फळ तुझ्या हातात नाही याचं बघून इतक्या मल्टिपल गोष्टीवर एंड रिझल्ट अवलंबून आहे. म्हणजे योगशास्त्रामध्ये तर असं सांगतात की आपण ज्याला कर्म म्हणतो ते फक्त 2% भाग आहे स्थूलात ज्या गोष्टी घडतायत त्या. 98% गोष्टी या सूक्ष्मामध्ये घडतायत, त्याची तुला कल्पना पण नाही. आणि त्याच खरा रिझल्ट ठरवत आहे. एक सोपं एक म्हणून सांगतो, आपण आपल्या आयुष्यामध्ये लाईफ टर्निंग इव्हेंट्स जे काही झाले कुठले याच्यामुळे आयुष्यात कलाटणी मिळाली असे प्रत्येकाने आठवून बघा. कुठल्या ह्याच्यामध्ये आपलं आयुष्य आपल्या माहितीच नाही असं बदलून गेलं कम्प्लीट.
आणि असा विचार करा की त्याच्यामध्ये तुमचं कॉन्ट्रीब्युशन काय होतं. हां, मोर ऑफन दॅन नॉट हे असं लक्ष येतं की ज्या ज्या गोष्टीमुळे माझं आयुष्य बदलत गेलं ना, त्यातली कुठली गोष्ट मी प्लॅन केली नव्हती किंवा कुठली गोष्ट मी करायची म्हणून ती केली नव्हती, त्या घडली. याचं कारण असं आहे की कुठलं फळ कधी फलोन्मुख असा शब्द आहे, कुठलीही गोष्ट कधी फलोन्मुख होईल पूर्वी केलेली सूक्ष्मातली तुम्हाला कल्पना नसते. दोन गायक बसले, मी विसरलो होतो. याविषयी सगळ्यात महत्वाची गोष्ट कलाटणी देणारे विचारणं आठवलं, त्याच्यावरच पद आज मी गाणार आहे. स्वरूपानंद स्वामींचं संजीवन साखीमधलं फार सुंदर पद आहे की कलाटणी देणारी आयुष्यातली सगळ्यात महत्वाची गोष्ट कुठली असेल कर्माच्या बाबतीत, तर अधिकारी पुरुष भेटणं आयुष्यामध्ये, ज्याला सद्गुरू आपण म्हणतो. भगवद्गीतेत कुठेही गुरु हा शब्द वापरलेला नाही. सद्गुरू कुठे, तत्वदर्शी हा एकच शब्द भगवद्गीतेने एकाच श्लोकात फक्त वापरलेला, की अख्ख्या 700 श्लोकात भगवद्गीता कुठेच गुरुबद्दल बोलत नाही. पण गुरु कधी भेटतात याच्याविषयी ज्ञानेश्वर महाराजांनी त्याच्यावर भाष्य करताना सांगितले. दरविणी वेचे बरे तो प्राचीन भोग सरे, नवे तेथे नृपकरे काहीचे करू, ऐसी कर्म साम्य दशा होय तेथे विरेशा, सद्गुरू आपैसा भेटेची का. काय कळलं? तर ते सोपं करून स्वामी स्वरूपानंदांनी सांगितलं की कोण मी कोठील कागा जन्म आलो, नामरूप ल्यालो काय असी, कर्म ते करावे कोणते उचित, पावे आत्महित जयापरी, क्षणोक्षणी ऐसा करावा विचार, कैसा भव पार पावे नमी, भंगूर ते भोग वाटती ना गोड, लागलीसी ओढ परमार्थाची, स्वामी म्हणे ऐसी पावत आहे दशा, सद्गुरू आपैसा भेटेची का. आसमी
छान. मगाशी 2 युवा कलाकारांची ओळख मी करून दिली. नंतर दुपारी जेवताना उषाताई आल्या माझ्या टेबलवर, मला म्हणल्या की 3ऱ्या कलाकाराची तुम्ही दिली नाही ओळख करून. त्याची 2 कारणं होती. कारण आपल्याकडे युवक एवढी मोठी टीम आहे की प्रत्येक सेशनला आता 2-2 जणांची मला ओळख करून द्यायची. आणि दुसरं कारण म्हणजे यातले हे 2 आमचे एकदम लेटेस्ट ॲडिशन आहेत, म्हणजे न्यू टॅलेंट फाउंड असं आहे. अस्मी आता 3 दिवस बरेच वेगवेगळ्या गोष्टी करणार आहेत. ती अभिवाचन पण करते, सूत्रसंचालन पण करते. जास्त मी सांगत नाही. ती BSc करते सायकॉलॉजीमध्ये, स्वतः म्युझिक कंपोजिशन करते ती, आणि प्रोफेशनल लेवलला आहे तिचा रिलीज वगैरे सगळ्याचे. आणि त्या दोन्ही आज्या बेसिकली आपल्या केंद्राला आहेत. अजून एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट आहे की आईची आई आणि वडिलांची आई असे दोन्ही आज्या एकाच केंद्राला येणार, असं दुसरं कोणी साधक माझ्या माहितीत नाही. आणि संगमेश्वर दडलगी, बरोबर ना, आजच ओळख झाली. तो संपूर्ण वेळ संगीतामध्येच आहे. सोलापूरचा आहे तो. 5-6 वर्ष आता पेटीचा रियाज करतो. आणि अगदी योगायोगाने मला आत्ताच बोलताना कळलं की तो ज्यांच्याकडे शिकतो त्याचे जे गुरु आहेत तन्मय देवचक्के, तुम्हाला कदाचित माहिती असेल सोशल मीडियावर, आनंदला तर चांगलंच माहितीचा मित्र आहे. तर तन्मय देवचक्के योगायोगाने माझा विद्यार्थी आहे. मी ललित कलाला त्याला शिकवलं आहे फर्स्ट इयरला असताना. त्यामुळे पण अर्थात मी त्याला प्रयोग कला वैद्यकशास्त्राबद्दल हे पूर्णपणे वेगळा विषय. तर असे 2 युवा कलाकार, आपल्याला अजून 2 दिवस त्यांच्याकडनं बरंच काही ऐकायचं. हे गीतेचे जे काही मुख्य मूलभूत सिद्धांत आहेत कर्माविषयी, कर्माच्या फळाविषयी, बुद्धीच्या पातळीवर कळणं एक गोष्ट आहे. पण जसं आज पहिल्या सत्रामध्ये बोलणं झालं की प्रत्यक्ष आचरण करणारी व्यक्ती आयुष्यात भेटणं, ज्याला आपण आजच्या साखीमध्ये सद्गुरू कसे भेटतात त्याच्याविषयी स्वामींनी सांगितलंय, ते खरा भाग्योदय असतो. बाकी तुम्ही किती श्लोक वाचले, ऐकले, नाही उपयोग होत. आणि कळत पण नाही. ह्याचे इतके उदाहरणं, इतके आख्यानं आहेत खरी परमार्थामध्ये की या भेटी किती अलौकिक असतात. केरी बेलसरे, बाबा बेलसरेंचं नाव सगळ्यांनाच माहिती आहे परमार्थामध्ये. आणि बाबांना गोंदवलेकर महाराजांचा खूप निकटचा सहवास लाभला असं आपण खूप ठिकाणी वाचतो. पण तो जो सहवास लाभला तो कसा लाभला हे बरेच जणांना माहिती नसतं. तो त्यांना प्रत्यक्ष देहधारी गोंदवलेकर महाराजांचा सहवास लाभला नाही. कारण गोंदवलेकर महाराजांचं चरित्र 2 भागामध्ये झालेलं आहे. एकूण 111 वर्ष झालेलं आहे. त्याच्यामधलं 42 नंतरचं 111 - 42 हे प्रत्यक्ष झालं 69. नंतर 42 वर्ष झालं ते तात्या महाराज केतकर जे होते त्यांच्या देहातनं ते कार्य झालं. आणि बेलसरे महाराजांना जो सहवास लाभला तो केतकर महाराजांचा लाभला. पण तो त्याची कहाणी फार विलक्षण आहे. म्हणजे कसं होतं की त्यांचं ते खूप लहान असल्यापासून हैदराबादला त्यांचं बालपण गेलं. आणि हैदराबादला असताना ते इंग्लिश मिडियममध्ये होते शाळेत शिकायला. आणि तरी पण त्यांना लहानपणापासून असं वाटायचं की हे सगळं ठीक आहे, पण मला ॲक्च्युली सत्पुरुष भेटायला पाहिजे. आणि जो असा पाहिजे की जो मला देव दाखवेल. जसं स्वामी विवेकानंदांच्या चरित्रामध्ये असतं की देव दाखवणारा सत्पुरुष मला भेटायला पाहिजे. असं सारखं ते एकच प्रश्न सगळ्यांना विचारायचं. आणि ते शाळेला जेव्हा सुट्टी असायची तेव्हा ते हैदराबादमध्ये भटजी बुवा, त्याला बापू राजा असं म्हणायचे, भटजी बुवा, त्यांच्याकडे ते जायचे. त्यांना ते माहितीच नव्हतं हे कोण आहेत भटजी बुवा. ते सिद्ध पुरुष होते. पण
बेलसाने महाराजांनी सांगितलं की मला अजिबात कल्पना नव्हती. मी आपला जायचो यांच्याकडे, आणि मला एवढंच लक्ष यायचं की ह्यांच्याकडे गेलो की आपला दिवस खूप छान जातो, अभ्यास एकदम छान होतो. म्हणजे सिद्धपुरुषांचं हे लक्षण असायला पाहिजे असं त्यांनीच सांगितलंय की जर तुम्ही त्यांच्या सहवासात आलात तर तुम्हाला अखंडित प्रसन्नता लाभली पाहिजे. ती जर लाभत नसेल, करॉलरी इज ट्रू. एक साधा क्रायटेरिया, तुम्ही बाकी ते काय बोलतात, काय म्हणतात, काय करतात सोडून द्या. त्यांच्या बरोबर आले की तुम्ही प्रसन्न होता की नाही, क्रायटेरिया. तर ते मला तेव्हा कळायचं नाही, पण मला खूप मस्त वाटायचं, अभ्यास छान व्हायचा. आणि ते प्रेमाने केशी राजा म्हणायचे. केशी राजा आलास का, त्यांचं नाव इतकं होतं. साधन द्वादशी करायचे ते आयुष्यभर. साधन द्वादशी म्हणजे एकादशीच्या संपूर्ण दिवस आणि रात्र भजन करायचे, आणि द्वादशीला त्यांच्याकडे जे लोक यायचे त्या सगळ्यांना अन्न संतर्पण करायचे. उद्या आपण एकादशी करणार आहोत, पण तशी ती नाही आहे. ते संपूर्णपणे निर्जला करून भजन करून मग अन्न संतर्पण. आणि असं हैदराबादमध्ये अजूनही लोक सांगणारे भेटतात की त्यांच्याकडे कोणी आलं ना तर नुसतं सांगायचं की बडजी बापू असं म्हटलं की कुठलाही टांगावाला पहिला ती पळत यायचा, माझ्या टांग्यात, आणि कुठलाही टांगावाला हैदराबादमधला भाडं घ्यायचं नाही. ते म्हणायचं की आम्ही प्रत्येक द्वादशीला बडजी बापूंकडेच जेवलेलं आहे आयुष्यभर, तर त्यांच्याकडे आम्ही पहिलं सोडलं. अशी ती व्यक्ती होती, आणि त्यांच्याकडे हे लहानपणी जायचे, केशी राजा म्हणायचे. कसे योग असतात. त्यांच्या शाळेमध्ये असताना श्रीधर स्वामी महाराज जे होते, श्रीधर स्वामी महाराज त्यांच्या वर्गात होते. वर्गात म्हणजे बेंचमेट होते त्यांचे, एका बाकावर बसायचे. आणि हे बडजी बापूंना माहिती होतं चांगलं. ते म्हणायचे की ते श्रीधर स्वामी महाराज त्यांच्याकडे जायचं नाही, पण कसं त्रिकालज्ञ असतात, तर ते म्हणायचे केशी राजा, आणि यांचा नेहमी पहिला नंबर यायचा, कारण अतिशय प्रखर बुद्धिमत्ता. तर ते म्हणायचे केशी राजा तू पहिला येतोस नेहमी शाळेत, ते ठीक आहे, पण तुझ्या बाकावर जो बसतो ना तो तुझ्यापेक्षा खूप पुढे वर का. तर ते काही वेळेस लिहून ठेवले असं चरित्रामध्ये की मला तर वाटायचं हे काही शिकलेलं नाही आहे, यांना काही कळतच नाही, पहिल्या नंबरसाठी काय लागतं, काही सांगतात, माझ्या कसं पुढे जाईल तो. पण पुढे अशा काही गोष्टी घडल्या की त्याच्यातनं त्यांना लक्ष आलं की काही साधी व्यक्ती नाही. म्हणजे ते साधन द्वादशी चालू असताना एकदा असा प्रसंग आला की काय वाटेल त्याला ते अन्न संतर्पण करायचं म्हणजे करायचं. सगळे घरातले सगळं साधन शिधा सामुग्री संपली आणि दुसऱ्या दिवशी अन्न संतर्पण. तर ते ॲक्च्युली पत्नीच्या सोन्याच्या पाटल्या घेऊन गेले सोनाराकडे की आता या काढा मार्क्स, हे मी चुकून देणार नाही. पण असं म्हणतात की त्यावेळेला हैदराबादमध्ये एका श्रीमंत व्यापाऱ्याला स्वप्न दृष्टांत झाला की ते असे चालले की त्यांना मध्ये अडव. तो सांगितलं, तो आला आणि तो म्हणला मला दृष्टांत आला आणि मला सांगितलंय की आजचं अन्न संतर्पण तू करायचं, आणि म्हणून तुम्ही परत चला, हे मोडायचं नाही. अशा अनेक घटना त्यांच्या बाबतीत घडल्या. त्यांचा मुलगा गेला, तरुण मुलगा गेला. हे बाबा बेलसानेंकडनं ऐकलेले प्रत्यक्ष. बाबा बेलसाने सांगितलं तरुण मुलगा गेला, तर ते सगळे लोक रडत होते, हे अत्यंत शांत होते. ते म्हणले कसं आहे, एखादी व्यक्ती गेली ना तर ती का गेली तुम्हाला कळत नाही म्हणून तुम्ही रडता, ती कुठे गेली तुम्हाला दिसत नाही म्हणून तुम्ही रडता. आणि या सगळ्या दोन्ही गोष्टी मला माहिती. म्हणजे योगी पुरुषांच्या बाबतीत असं म्हणतात की आपण असं म्हणतो ना, जन्म हा कर्माचा परिपाक आहे आणि जन्म हे सगळं भोगायला लागतं. तर मग एखादी व्यक्ती जर लवकर गेली तर कदाचित तेवढंच भोगण्याकरता ती आली होती ना, संपलं त्याचं अकाउंट सेटल्ड, तुम्ही काय रडताय. तसं ते सांगायचंय की आघाडीच्या एका डब्यात एका स्टेशन, त्याचं स्टेशन आलं की तो उतरणार, पुढच्या आघाडीत चढणार. तो कुठे गेलाय मला माहिती, पण मला रडायचं काही कारणच नाही. त्याचं स्टेशन आलं तर तो गेला, तुम्ही रडू नका. आता फक्त एका गोष्टीचं दुःख आहे की तो खूप चांगला साधक होता, त्याचा सहवास, त्याच्या आठवणी आपल्याला येतील. पुढे तर असा एक प्रसंग घडला, तो तर म्हणजे अंगावर येणारा प्रसंग आहे. त्यांची पत्नी गेली, आणि असं नोंद आहे चरित्रामध्ये बाबा बेलसानेंच्या महाराजांच्या की हे जे बडजी होते ते उत्कृष्ट गायक होते. म्हणजे ध्रुपद, धुमाळी, टप्पा, खयाल वगैरे जे असतात, त्याचा टप्पा जो प्रकार आहे
संगीतामध्ये टप्पा असा असतो, जे शास्त्रीय वाले नाही आहेत त्यांना टप्पा म्हणजे फक्त टप्पे तसा नाही, टप्पा हा एक गायनाचा प्रकार. त्या टप्प्यासाठी ते खूप प्रसिद्ध होते. आणि टप्पा ऐकायचा तर बापूराजांचा, असं हैदराबादमध्ये लोक म्हणायचे. तर कशी ती घटना घडली की त्यांची पत्नी गेली, ती गेल्याचं कळलं, आजारी होते त्या, आणि त्यावेळेला कसं की ते सगळं पुढचे संस्कार करायचं म्हणजे मग लोक आणायला जायचे सामान वगैरे. तर ती लोक सामान आणायला गेली होती, त्यांना आतमध्ये ठेवलं होतं. आणि त्याच दिवशी त्याच वेळेला एक लखनौहून एक गायक का वादक कोणतरी आला आणि तो म्हणला, मी तुमचं नाव ऐकून आलो आहे. त्यावेळेला काही फोन बिन काही नाही, सांगायची वगैरे काही पद्धत, तो आलो आहे, तुमच्या टप्प्याचं नाव लखनौपर्यंत पोहोचले म्हणून मी ऐकायला आलो आहे. हे बाहेर बसले बाहेरच्या खोलीत. ते म्हणले हो का, बसा आपण. शिष्याला म्हणते कार्ड देतात, तानपुरा कार्ड. आणि त्याने लावला तानपुरा. आणि ही मंडळी ते सगळं सामान घेऊन यायला 1.5-2 तास लागला. तोपर्यंत 1.5-2 तास त्यांनी जो काही तो टप्पा गायला ते सगळं तल्लीन जवळजवळ समाधी अवस्थेत प्राप्त झाले, असे त्यांनी तो टप्पा गायला. आणि त्याच्यानंतर सगळे लोक ते तिरडीचं सामान घ्यायला त्या लखनौला कळलं, मला काय झालंय, हे काय कशाला आले ते. तर त्याला नाही, जरा मालकीण गेल्यात. थोडा एवढा शॉक बसला, तुम्ही मालकीण तुमच्या गेला, तुम्ही सांगितलं नाही, मी आलो असतो ना, परत गेलो असतो. म्हणणं कशा तुम्ही परत कधी येणार, आणि भगवंतच तुमच्या रूपाने आला होता ती सेवा करून घ्यायला, आणि मला तसं 2 तास मी तरी काय करणार होतो. त्यामुळे भगवंताला तो आनंद देणं हे माझं कामच होतं. तर असे विलक्षण प्रसंग कल्पनाच करू शकत नाही आपण फक्त, की अशी व्यक्ती असू शकते, इतकी निस्संग. म्हणजे हे अदरवाईज म्हणायला खूप सोपं आहे, पण इथे आपल्या घरात कोणाला कानाला पायाला खरचटलं जरी जी काही बोंबाबोब होतं की चला आता लगेच शरीर हे खरं नाही वगैरे म्हणाल, ठीक आहे. पण जेव्हा थोडंसं काहीतरी इकडे तिकडे होतं ना, तेव्हा आपली रिॲक्शन काय असते ही आपण तपासायला पाहिजे, आणि मग हे पाहायला पाहिजे ही या व्यक्ती कुठे आहे. तर त्या बाबतीत पुढे थोडंसं सांगतो आख्यान की त्यांनी केशीराजाला सांगितलं, म्हणायचं केशीराजा तू मुंबईला गेल्यावर तुझा भाग्योदय होईल. तर यांना वाटायचं आपण एवढे पहिले येतो आपल्या मुंबईला गेलो की आपण चांगली नोकरी लागेल किंवा अजून काहीतरी चांगलं होईल म्हणून हे म्हणतायत असं. तर पुढे असं झालं की त्यांच्या वडिलांनी, पूर्वी ते वडिलांचा असा काळ होता की वडील ठरवायचे काय करायचं. तर वडिलांनी सांगितलं तुला इंजिनियर व्हायचंय. तर ते त्यांना बोलायला संधीच दिली नाही की तुला इंजिनियर व्हायचंय, त्यासाठी इंटर सायन्स द्यायला लागायचं पूर्वी. तर इंटर सायन्सला तू बस, मग पुढे इंजिनिअरिंग. तर यांच्या ते मनात नव्हतं, मुंबईला जायचंच होतं, यांनी सांगितलं होतं म्हणून, पण ते इंजिनिअरिंगसाठी नव्हतं, त्याच्यासाठी नव्हतं. त्यांचं कुठल्या तरी उस्मानिया युनिव्हर्सिटीमध्ये ते इंटर सायन्सला ॲडमिशन घेतली. त्या काळात त्यांनी 1.5 वर्षामध्ये त्याचा अभ्यास न करता 7 वेळा सलग दासबोध वाचला बसून. आणि त्याच्यामुळे त्याचा परिणाम असा झाला की तो मार्क कमी पडले, 2nd क्लास मिळाला, आणि त्यावेळेला इंजिनिअरिंगला जायला 1st क्लास लागायचा, त्यामुळे ॲडमिशन मिळाली नाही. तर वडील म्हणले मला माहिती का नाही मिळाली, तुला मिळवायचीच नव्हती, तू दासबोध वाचत बसलास. ते म्हणले हो मला नव्हतीच मिळवायची, तुम्ही मला बोलायचा चान्सच नाही दिला. मग तुला काय व्हायचंय, तर मला तत्वज्ञान घेऊन MA व्हायचं. मग त्या काळात ते उस्मानिया युनिव्हर्सिटी म्हणजे त्याच्यामध्ये तत्वज्ञानावर विषय नसायचा, म्हणून ते म्हणले तुला एल्फिन्स्टनला घालतो मुंबई, तत्वज्ञानातच व्हायचं आहे ना, तिकडे जा, तिथे इंटर आर्ट्स कर आता. आणि मग त्यांना आठवलं एकदम की यांनी सांगितलं होतं की तुझं मुंबईला भाग्योदय होणार, आता सगळं चाललो आपण तिकडे बरोबर. त्यांनी तशी एल्फिन्स्टनला ॲडमिशन घेतली मुंबईला. गंमत कशी होती की तिथे त्याचे काका होते, आणि ते काकांना हे लक्ष आलं की ह्याची फारच पिंड आहे, हा सारखं ते तत्वज्ञान हा MA करतोय ठीक आहे, पण तेच वाचत असतो, बाकी दुसरं काही करतच नाही हा. आणि म्हणून त्यांनी शोध घेतला. तेव्हा मालाडला हे जे दादासाहेब केतकर महाराज आहेत ते राहायचे, आणि यांनी ऐकलं होतं नुसतं. तर ते जाऊन त्यांना भेटले. तर त्यांना काय असं विशेष वाटलं नाही, नॉर्मल माणूस वाटला आहे. म्हणजे काय हे काय गोंधळकर महाराज काय वाटतं ते सांग. म्हणजे त्यांनी सांगितलं यांना येऊन की मी गेलो होतो, पण मला काय असं विशेष वाटलं नाही, तुला येत असतं पण चल एकदा आपण जाऊया. पण बेलसाई महाराजांनी लिहिलं की मी गेलो भेटायला तेव्हा जसं नुकतं जन्मलेलं पिल्लू आईला जाऊन बिलगतं, तसं मी जे काही बिलगलो ते 42 वर्ष इथनं हल्लो नाही. 42 वर्ष हल्लो नाही एकही दिवस. सद्गुरू अपेक्षा भेटेची का. आणि त्यांनी
तो प्रश्न त्यांना पहिल्यांदा विचारला की मला लहानपणापासून सत्पुरुष कधी भेटेल याच्या शोधात मी आहे, जो परमेश्वराचं दर्शन करून. तर असं म्हटल्यावर त्यांनी पहिल्यांदा त्यांना समोर बसवलं आणि सत्पुरुषाची लक्षणं सांगितली. बेलसरे महाराजांना तात्यासाहेब केतकर महाराजांनी सांगितली आणि जी 45 मिनिटं लक्षणं सांगितली ते सगळंच्या सगळं भटजी बापूंचं वर्णन, सगळंच्या सगळं एव्हरीथिंग. तेव्हा ते म्हणले की मला कळलं नाही, लहानपणी एवढा सहवास मला लाभला, म्हणजे दृष्टीच तेव्हा नव्हती. ती व्यक्ती माझ्या शेजारी होती, ती स्वतःहून तर काही सांगायची शक्यता नव्हती. त्याच्यामुळे मा फलेषु कदाचन, बरेच वेळा आपण असतो की आपण वेगळ्याच गोलसाठी काहीतरी झुंज असतो, पण वेगळीच गोष्ट आपल्याकरता लिहिलेली असते आणि त्याचा उलगडा आपल्याला नंतर होतो. पण मग आपण काय करायचं, तर कर्माचा हेतू तू होऊ नकोस, असं तिसरं जे विधान आहे किंवा तिसरा जो भाग म्हणू आपण श्लोकाचा, हेतूशी संबंधित सतत राहू नकोस. कारण उघड आहे की त्याच्यामध्ये एफिशियन्सी सगळ्यात अफेक्ट होते. मला जमेल की नाही, म्हणजे संगीताच्या मैफिलीच्या बाबतीत तर असं म्हणतात, जेव्हा रियाज आपण करतो तेव्हा जेव्हा असा विचार येतो की माझं होणार आहे की नाही गाणं चांगलं, माझं वाजणार आहे की नाही चांगलं, स्वतःच्या एफिशियन्सीबद्दल कुठलाही विचार आला की चूक होते. प्रयोगकला वैद्यकशास्त्राचा उल्लेख केला, त्याच्यामध्ये आम्ही हे शिकवायचं मुद्दाम सगळ्या कलाकारांना की एखादी गोष्ट परफेक्ट करण्यासाठी रियाज हा जो शब्द आहे ना, अरेबिक शब्द आहे. इट इज, रियाज हा आपल्या अभ्यासाला पॅरल जाणारा शब्द आहे. रियाज याचा अर्थ रिपीटिंग सेम थिंग विथ अवेअरनेस इज रियाज. अभ्यास पण तसंच आहे, तो रिपीटिंग अभिअधिक असं. म्हणजे एखादी गोष्ट करत 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 राहायचं, अशा लेवलला ती करायची की तुम्हाला माहिती असं की ती चुकूच शकत नाही, असं म्हणतात. ते एक वचन जे आहे ना की आप पहाड़ जितना रियाज करो और महफिल में उसमें से एक गेंद निकाल कर डालो. पहाड़ इतना रियाज करो और महफिल में एक गेंद निकाल के डालो. आप डालोगे गेंद लेकिन लोगों पे गिरेगा पहाड़. तसं आहे रे. तर रियाज त्याच्यामध्ये असं सांगितलं जातं की मी विवर्जित जोपर्यंत होत नाहीये तोपर्यंत ते परफेक्ट होत नाही. म्हणजे कुठल्याही अभिजात कलांच्या बाबतीत हे खरं आहे की वाजवणारा व्यक्ती आणि वाजवणारं वाद्य, नृत्य आणि नर्तक हे जोपर्यंत एकरूप होत नाहीये तोपर्यंत ते परफेक्ट कधीच होऊ शकत. आणि ह्या सगळ्यांची ही अनुभूती असते. जेव्हा ते त्या लेवलला आता कळतं की ते करूनच घेतंय, होतंय आपल्या माध्यमात, इट्स हॅपनिंग, इट्स नॉट डुईंग. सो कर्मफल हेतू याचा अर्थ असा, हेतू जोपर्यंत असतो तुमच्या मनात तोपर्यंत तुम्ही डुअर असता, करते असता. आणि जोपर्यंत करते पण असतो तोपर्यंत त्याचं फळही चिकटतं आणि ते कर्म चुकायची शक्यता पण जास्त निर्माण होते. आणि ही गोष्ट गीतेला सांगायची की कर्माच्या हेतूशी सारखा तू संबंधित राहू नकोस, थोडक्यात हिशोबी राहू नकोस. फायदा तोटा याचा सारखा सतत जर विचार केलास, एंडचा सारखा विचार केलास तर गोष्टी बिघडतील. त्या प्रोसेसमध्ये तू जे काय देऊ शकशील ते देऊ शकणार नाहीस. एंडचा आठवते मला एकदा रंगीत तालीम आमच्या नाटकाची होती. तर बघायला एक व्यक्ती आली होती. ते सांगितलं की तुम्हाला काय वाटतं नाटक पाहिल्यावर? सगळं चांगलं आहे, फक्त एंड तुम्ही काय केलं तर ती अशी नायिका आहे, ती विष घेते आणि मरते. पण असं करता येईल का? त्याच्याऐवजी तुम्ही असं करा, तिला बंदूक द्या हातात आणि असं दाखवा की ती गोळी मारते स्वतःला आणि मरते. म्हणलं का? विषयाचं काय आहे? नाही बंदूकच दाखवा. नाही पण कारण काय?
काय आहे, बंदुकीच्या आवाजाने लोक जागे होतील आणि घरी जातील. त्यामुळे प्रोसेसमध्ये जर मजा येत नसेल, एंड बिकम व्हेरी बिझार. आणि लोकांना दुसरं असं आहे की सध्याच्या काळामध्ये पटकन रिझल्ट पाहिजे. म्हणजे एंड तर पाहिजे, पण मला जितका लवकर मिळेल तेवढा हवाय. म्हणजे मी माझं जे काम आहे त्याच्यामध्ये ह्याचे इतके नमुने पाहतो रोज, इतक्या स्टोरीज पाहतो की नाही मला वजन कमी करायचं उदाहरणार्थ. तर मी विचारतो लोकांना, तुम्हाला काय हवंय, फास्ट ऑप्शन सांगू का स्लो सांगू, मीडियम फास्ट स्लो, कुठला ऑप्शन सांगू? लोकांना फास्ट सांगा. काही नाही, छातीपर्यंत डीपी काढायचा. सगळ्यात फास्ट ऑप्शन, एवढाच फोटो काढायला. तुम्ही बघा सोशल मीडियावर ज्यांचे एवढेच फोटो असतात, एकदा एक बाई आल्या, त्यांना असा प्रश्न विचारला की त्यांना असं काहीतरी व्यायाम सांगा ना की माझं वजन पटकन कमी झालं पाहिजे. म्हटलं एकच सोपा व्यायाम आहे, तुम्हाला सांगतो, मस्त वजन कमी. काय? म्हटलं फक्त मानेचा व्यायाम आहे. हो का? फक्त मान, म्हटलं एकदा डावीकडे पूर्ण, एकदा उजवीकडे असं करायचं, इफेक्टिव्हली खूप कमी होतं. हो का? म्हणजे कधी सकाळी उठून लवकर करू का? म्हटलं तसं नाही आहे, फक्त जेव्हा तुम्हाला कोणी खायला देऊ का असं विचारलं ही करा, वजन मस्त कमी होईल. त्यामुळे कर्म आणि कर्माचं फळ ही खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे. पुण्यात मी एक पाटी वाचली होती की तुम्ही, एक फळवाल्याची इथे पाटी होती, तुम्ही पैसे द्यायचे, कर्म करा, आम्ही तुम्हाला फळ देऊ वगैरे. पाटी लावलं. गीतेचा प्रभाव किती खोल आहे. पुण्यातल्या पाट्या तर काय, पुण्यातल्या पाट्या असतात ना अशा पाट्या. साठे ऑप्टिशियनची आमच्याकडे पाटी आहे की तुम्ही बायकोकडे डोळे मोठे करून पाहत नसाल तर आमच्याकडे पहा, आम्ही नंबर काढून देऊ वगैरे. गमतीचा भाग सोडला तर महत्त्वाची गोष्ट ही आहे की भगवद्गीता हे सांगायचा प्रयत्न करते, तुम्ही एफिशियन्सी वाढवायची असेल तर भविष्य रंजन करून चालणार नाही. एकदा का प्लॅन आखला की त्या प्रोसेसमध्ये तुम्हाला राहायला पाहिजे, सजग राहायला पाहिजे, आणि तरच ते कर्म उत्कृष्ट व्हायची पॉसिबिलिटी जास्त निर्माण होते. किती आपलं 5 पर्यंत ठरलंय ना, आपण ऑलरेडी उशीर आहोत. आपण एक पद ऐकू आता. 5ला संपायचं आणि पद पुढे. ठीक, हरकत नाही. तर आपण आदित्यकडनं एक अत्यंत सुप्रसिद्ध असं पहिलं पद ऐकूया आणि मग जो वेळ उरेल त्यात मी बोलतो. काय सहानुभूती वाटिका जे पाहिजे त्याची वेळ मला कॉम्प्रोमाइज करायची नाही आहे. त्याला निवांत वेळ सगळ्यांना मिळाला पाहिजे, म्हणून आज आपण वेळेत थांबू.
शोभे तुझला कातर होसी समये मग वीरोत्तम कसला घे शस्त्रादे सुधीर होऊन घे शस्त्रादे सुधीर होऊन रक्षाया धर्माता रक्षाया धर्माता कर्तव्याने घडतो माणूस जाणून पुरुषार्था जाणून पुरुषार्था कर्तव्याच्या पुण्यपथावर मोहाच्या फुलबागात कर्तव्याच्या पुण्यपथावर मोहाच्या फुलबागात मोही फसता मुकशिलविया मुक्तीच्या मार्गात इह परलोकी अशांती नेत इह परलोकी अशांती नेत विक्रम सुख विनमाता विक्रम सुख विनमाता कर्तव्याने घडतो माणूस जाणून पुरुषार्था जाणून पुरुषार्था कुणी आपला कुणी सखाना जगती जीवाचा कुणी आपला कुणी सखाना जगती जीवाचा क्षणभंगुर ही संस्कृती आहे खेळ ईश्वराचा भाग्य चालते कर्मपदानी भाग्य चालते कर्मपदानी जाण खऱ्या वेदार्था जाण खऱ्या वेदार्था कर्तव्याने घडतो माणूस जाणून पुरुषार्था जाणून पुरुषार्था रंगहीन मी या विश्वाच्या रंगाने रंगलो रंगहीन मी या विश्वाच्या रंगाने रंगलो कौरवात मी पांडवात मी कौरवात मी पांडवात मी अणुरेणुत भरलो मीच घडवितो मीच मोडितो मीच घडवितो मीच मोडितो उमजता परमार्था उमजता परमार्था कर्तव्याने घडतो माणूस जाणून पुरुषार्था
वाव. काय बोलणार. संगीताची ताकद ही शब्दाच्या फार पुढची आहे. आपल्याकडे म्हणूनच तैत्तरीय उपनिषदामध्ये आनंदाचं एक परिमाण सांगितलं आहे की कोणाचा आनंदाचं युनिट. तर त्याच्यामुळे असं म्हणलं की एक माणूस आहे, सुदृढ आहे, धनवान आहे, सगळी पृथ्वीची संपत्ती याच्या मालकीची आहे, तरुण आहे, विद्या शिकलेला आहे, तर आणि सगळी सुख उपभोग घेण्याची क्षमता त्याच्याकडे आहे, तर त्याचा आनंद हा 1 युनिट, 1 मानुष्य आनंद हा. आणि मग त्याच्या पटीत त्यांनी सांगितले त्याच्या 100 पट गंधर्वांचा आनंद, मग त्याच्या 100 पट अजून काय देवगंधर्वांचा, असं करत ते पुढे. म्हणजे किमान आपल्या 100 पट जास्त आहे. गंधर्वाचा अर्थ सेलेस्टियल स्टार्स असं आपण करतो, पण सेलेस्टियल स्टार याचा अर्थ काय कुठे वर तिकडे तिकडे नाही आहेत, आपल्यामध्येच जे आहेत. आणि म्हणून म्हणतात की म्युझिक इज अ शॉर्टेस्ट रूट. खरी गोष्ट आहे. मनाचं उन्मन करणारी जी काही शक्यता आहे, करण्याची जी काही शक्यता आहे ती संगीतामध्ये अफाट. कमिंग बॅक टू आवर टॉपिक. आता काय 5 मिनटं उरली आहेत, बरोबर ना? 5. तर कर्माविषयी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट हीच आहे की या श्लोकाविषयी विशेषतः की असं भगवद्गीता कुठेही सांगत नाही की उदंड कर्म करू नका, असं कोणी सांगत नाही. कर्म हे तुमच्या प्रकृतीवर ठरणार आहे. एखाद्या व्यक्तीला वाटेल तर तो अजिबात काही न करता राहील, पण अशा प्रकारे तो साधना करेल की त्याच्याकडे बघून लक्षावधी लोक चांगल्या कामासाठी उद्युक्त होतील. रामकृष्ण परमहंस असं म्हणायचे, खऱ्या अवताराची क्षमता ही आहे की तो स्वतः काहीच करत नाही. त्यांच्या बाबतीत ते खरं आहे. त्यांच्याकडे बघून काय कार्य झालंय आपण बघतो. एक स्वामी विवेकानंद यांना मिळाले तर काय हलवून टाकलं 40 वर्षात जग, अक्षरशः हलवून टाकलं. आपण रामकृष्ण मिशनचं काम पाहिलं रूट लेवलला जातं, लक्षात येईल की काय होऊ शकतं. तसं चिन्मयानंद स्वामींचं आहे. त्यामुळे फळ महत्वाचं नाही असं जरी असलं तरी तुम्ही त्यांच्या कार्याकडे पाहिले की लक्षात येतं की केवढा प्रचंड विस्तार झालेला आहे. मग हे फळ नाही तर काय दुसरं रिझल्टच दिसतोय तुम्हाला सगळीकडे. समर्थांचं घेतलं, समर्थांनी त्या काळातच 1100 मठ स्थापन केले होते. सोपी गोष्ट आहे का? शिवाजींच्याकडे सगळा तो बॅक सपोर्ट त्यानेच उभा केला. मनाचे श्लोक जे निर्माण झाले ते कशा करता होते की हे सगळं सार प्रत्येक घराघरामध्ये, जसं चिन्मय मिशननी 5 श्लोक काढले तसे त्यांनी 205 श्लोक मनाचे श्लोक काढले होते. आणि त्यांनी शिकवण ही होती की कोणाकडनं काही फुकट घ्यायचं नाही. तुम्ही सगळे भिक्षा मागायला चाललाय तर तुम्ही उपनिषदांचं तत्वज्ञान सोप्या भाषेत त्यांना सांगा आणि मग त्यांच्याकडनं काहीतरी घ्या. म्हणजे दोन्ही हेतू साध्य होते की समाजामध्ये संपूर्णपणे प्रबोधन पण होईल आणि ती सिस्टीम पण. 1100 महंत स्थापन केले होते, 1100 मठ स्थापन करणं काही सोपी गोष्ट आहे का? शंकराचार्य एवढ्या 36 वर्षाच्या ह्याच्यामध्ये, त्या काळात कुठली कम्युनिकेशनची साधने नाही, रस्ते नाही, अशा ह्याच्यामध्ये आसेतू हिमालय ते 3 वेळा चालले. कन्याकुमारी टू हिमालय असं 3 वेळा चालले. त्याच्या आधीचं बुद्धाचा काळ तर असं म्हणतात की हे बद्रीनाथाची वगैरे सगळ्या मूर्ती टाकून दिल्या होत्या त्यांनी. मी मगाशी बोलले की अलकनंदाच्या डोहातनं ती मूर्ती काढली त्यांनी. आपण जाऊन बघा, त्या अलकनंदाच्या नदीच्या जवळ उभं राहून बघा, म्हणजे काय ते असेल तिथे जाऊन त्यांनी शोधली कशी असेल, कशी काढली असेल. उदंड कर्म केलेलं या लोकांनी. तत्वज्ञान सांगितलं याचा अर्थ कर्म केलं नाही असं अजिबात होत नाही, पण ते कर्म करताना आपली भूमिका आणि त्यांची भूमिका याच्यात खूप जमीन आसमानाचा फरक आहे. ही महत्वाची गोष्ट आहे. त्यांच्याकडं ते होतंय प्रकृतीच्या अंगाने. ते कुठेही मीचा समावेश त्याच्यामध्ये नाही आहे. मी विवर्जित कर्म आहे. कर्तृत्वाचा मधु आणि कर्मफळाचा आस्वादू या दोन्हीचे नाव बंधू कर्माचा की, असं ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं. 2च गोष्टी प्रॉब्लेमॅटिक आहेत कर्मयोगामध्ये. कर्तृत्वाचा मधु म्हणजे मधु याचा अर्थ मी केलंय असं वाटणं, अभिमान असणं. आणि कर्मफळ मिळतंय पण ठीक आहे, पण त्याचा आस्वादू प्रॉब्लेम. कर्मफळ मिळण्याला नाही, आस्वाद आला. त्याच्यातच तुम्ही जर रमणार असाल
मानसीने सकाळी सांगितलं ना त्याच्यामध्ये की स्वामी वडापाव खातात आपल्यासारखे, कुल्फी खातात, मिसळ खातात, खूप भारी वाटायचं. पण फरक इथे असतो की त्यांना या गोष्टीवर त्यांचा आनंद डिपेंडंट नसतो, आपला असतो. हा फार मोठा फरक आहे. त्यांना काही फरक पडत नाही, दिलं काय नाही दिलं काय, तो आनंद कॉन्स्टंट आहे. आपलं तसं नसतं. म्हणजे आपण एका अर्थाने खूप मोठे गुलाम आहोत ही आपली गोष्ट लक्षात येत नाही. जे सकाळी जे म्हणतं ना की देर इज नो फ्री विल बट देर इज फ्रीडम. पण आपल्याला असं वाटतं की आम्हाला स्वातंत्र्यच पाहिजे सगळीकडे, आम्ही कोणाच्या गुलामगिरीत राहणार नाही, आम्हाला पाहिजे ते करू. स्वातंत्र्य सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. पण आपल्याला हे लक्षात येत नाही, जेव्हा असं आपण म्हणतो तेव्हा आपण एक खूप मोठी गुलामगिरी स्वीकारत असतो आणि ती आपल्याच इंद्रियांची गुलामगिरी असते. स्वैराचार हे स्वातंत्र्य नाही आहे, ही खूप मोठी गुलामगिरी आहे. तुम्ही गुलाम आहात इंद्रियांचे. तुमच्या आनंदासाठी तुम्ही प्रत्येक वेळेला इंद्रियांवर अवलंबून आहात. थोडंसं इकडचं झालं की वाट लागली तुमची. संतोषचे प्रॅक्टिस संपले सकाळी, रविवार गेलाच आमचा. का आहे याचं कारण असं आहे की आपण नुसतं म्हणतो की तो आत्मा आहे, तोच आनंदमय आहे, सच्चिद आनंद, एक्झिस्टन्स, कॉन्शियसनेस, ब्लिस. पण ते तसं आहे का ते साध्या साध्या गोष्टींना कळतं. त्यामुळे संतांच्या आणि आपल्या कर्मयोगामध्ये हा फरक आहे की आपण जे करतो ते सगळं करतात, त्याच्यामध्ये काही त्यांना अडचण नाही करायला. एखाद्या गोष्टी आनंद येता आहे असं घेऊ शकतात सहज, पण त्याच्यावर ते अवलंबून नसतात, कुठल्याच गोष्टी अवलंबून नसतात. आणि हेच कर्मयोग शेवटी आपल्याला शिकवतो की आत्मनी एव आत्मना तुष्टा. परी अर्जुना परी येसी हा अभिलाषू प्रौढ मानसी, तो अंतराय स्वसुखेसी दे तुझाय. हा जो अभिलाषा आहे कुठल्याही कर्मामध्ये माझी, तो कामू सर्वथा जाय, त्याचे आत्मतोषी मन राय, तोची स्थितप्रज्ञ होय पुरुष जाणे. अशी स्थितप्रज्ञाची व्याख्या केलेली आहे की प्रत्येक त्याच्यामध्ये माझे इंटरेस्ट आहे की असं झालं तर ठीक, नाही झालं तर बरोबर नाही. ही गोष्ट प्रॉब्लेमॅटिक आहे, कारण प्रत्येक वेळेला तुझ्या मनाप्रमाणे होईल असं नाही आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी अनेक ठिकाणी त्यामुळे पतिव्रतेची उपमा दिलेली आहे. ती आमच्या सुनीतीतही सांगायचे नेहमी की कर्मयोगाचं कसं असावं की जसं तुमच्याकडे काम करणारी मेड असते की नाही, तुम्ही तिला सांगितलं तांदूळ निवडून ठेव, तर ती विचारत नाही पुढे तुम्ही पुलाव करणार आहात का बिर्याणी करणार आहात का काय नुसताच भात करणार आहात. तांदूळ निवडून ठेवलं, पुढचं तुम्ही बघा, मला जे काम मी मोकळे झालं. तसं भगवंतांनी दिलेलं प्रत्येक काम तुम्हाला करता आलं पाहिजे की मी मोकळं झालं, पुढे काय करायचं तुला माहिती. त्याला मी विवर्जित म्हणतो. पतिव्रतेचं उदाहरण त्याच्याकरता नेहमी दिलंय ज्ञानेश्वर महाराजांनी. पतिव्रता ती विचारत सुद्धा नाही. एकच शेवटचं सांगतो, त्याच्यावर आलेली सुंदर कथा आहे वाचण्यात आलेली, आणि आज पुष्पाचा आपण आखरी करू. तिरुवल्लूर नावाचे तमिळमध्ये खूप प्रसिद्ध कवी, संत कवी होऊन गेले. तुम्ही जर कन्याकुमारीला गेला असाल तर कन्याकुमारीच्या विवेकानंदांच्या स्मारकाच्या शेजारी 25 फूट अशी मोठी मूर्ती आहे बघा तिरुवल्लुरांची. तर ते आणि त्यांची पत्नी वासुकी तमिळनाडूमध्ये खूप फेमस आहेत, त्यांच्या रचना आहे स्पेशली. तर इथं त्यांच्याकडे एक व्यक्ती आली आणि ती म्हणजे एक प्रश्न घेऊन आलोय. काय तर संसार सुखाचा कसा होईल हे मला सांगा, संसार सुखाचा कशामुळे होतो ते सांगा, असं विचारलं त्यांनी. तर ते काहीच बोलले नाही, ते अतिशय कमी बोलायचे. ते म्हणले काही नाही, तुम्हाला आलाय तेवढं लांब राहा इथे, असं एवढंच म्हणले. आणि ते हातमागावर त्यांचं काम चालू असायचं. तर ती व्यक्ती 1-2 दिवस बघवते इकडे तिकडे, काय होत काहीच नाही, काही सांगत नाही आहेत. तर एक दिवशी असं छान उजेड पडला, तो दिवस होता मस्त प्रकाश, आणि ती वासुकी नावाची त्यांची पत्नी होती, ती घरकामात करत. ते एकदम म्हणले की अगं ते हातमागाचं जरा अडकलंय माझे काही दोरे अडकलेत, जरा दिवा घेऊन येतेस का. तर असं म्हणल्यावर ती हातातलं काम त्यांनी टाकलं आणि ती आली दिवा घेऊन तिथे, आणि त्यांनी काहीतरी दिवा धरल्यासारखं केलं, ते जोडलं परत. ते म्हणले झालं आता, असं म्हणलं. ती लगेच परत गेली. त्या व्यक्तीला तरीसुद्धा पहिल्यांदा प्रकाश पडला नाही. ते त्याकडे बघून हसले.
म्हणले कळलं का? मग तो म्हणला हां. म्हणला कसं आहे, ती अतिशय बुद्धिमान स्त्री आहे, तिला काय माहिती नाही आहे का की लाईटची गरज नव्हती. तिला माहिती आहे लाईटची गरज होती, पण मी एखादी गोष्ट कर असं म्हणलं की ती त्याच्यावर क्वेश्चन नाही करत. मी काहीतरी म्हणतात काहीतरी हेतू असेल, काय असेल मला माहिती नाही. त्या क्षणिक हातातलं काम सोडून आली, झालं लगेच गेली. पतिव्रतेचं हे लक्षण, म्हणजे सध्या हा शब्द आता डिक्शनरीमध्ये नाही आहे कुठे, पण आपण एक हायपोथेटिकल म्हणून आता शिकायला हरकत आहे की असं पण असायचं पूर्वी. एक उदाहरण सांगतो पत्नीव्रताचं. तर एकदा नवरा बायको बसले असतात, तर नवरा कुठेतरी बाहेर जायचं असतं. तो एकदम सजतो, चांगला आवरतो वगैरे पहिले. तो म्हणतो मी कसा दिसतोय आता. पत्नीव्रत कसं असतं म्हणजे त्या डायरेक्टली असं म्हणू शकत नाहीत ना. मग ती म्हणते की मेघनाथ अरितात वधी ज्या नराला, ते नाव आहे द्वादशातील पाचव्याला. त्याची संहिता पूजिता ती अस्तमानी, तैसे तुम्ही दिसता मजला आज धनी. पत्नीव्रत. त्याला इतकं भारी वाटतं, दोघं छान जातात बाहेर. नंतर तो म्हणतो की काय होतंय नक्की, मित्राला विचारतो. पण तर मेघनाथ म्हणजे कोण? इंद्रजित. त्याचा अरी म्हणजे त्याचा शत्रू म्हणजे लक्ष्मण. त्याचे तात मेघनाथ अरी तात म्हणजे दशरथ. वधी ज्या नराला, त्यांनी कोणाला मारलं? श्रावणाला. ते नाव आहे पाचव्या द्वादशातील पाचव्याला, म्हणजे 5वा महिना आता लागेलच श्रावण. त्याची संहिताचा तर अमावस्या, त्याची संहिता पूजती अस्तमानी. श्रावणी अमावस्येला ज्याची पूजा करतात, बैलपोळा. पत्नीव्रताचं एकदम आयडियल उदाहरण. त्या इतक्या समजूतदार असतात की दुखवत पण नाहीत ना, डायरेक्ट. बैलपोळा तर यायचंय अजून. पण असं आहे, समजूतदार असणं खूप महत्वाचं आहे दोघांनी. अगदी बरोबर आहे तुमचं म्हणणं. एकदा नवरा म्हणतो बायकोला की मला समजूतदार बायको हवी होती. म्हणते मी इतकी वर्ष संसार केला, मला हे माहिती आहे तुम्हाला समजूतदार बायको कधी मिळाली नसती. तो म्हणतो मला हेच ऐकायचं होतं. नवरा बायको हे जोकचा एकदम खूप मोठा स्टॉक आहे. जे झालं बोलणं त्याच्यामध्ये आज नाही ते स्वामींकडनं सगळं आलंय, आमचं काही नाही. जे झालं ते सगळं स्वामी चरणी अर्पण करून थांबूया. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु श्री तुकाराम महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवानंद महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर.